मित्रांनो, राज्यातील शेतकरी पीक विम्याची अत्यंत तळमळीने वाट बघतायत आणि आपल्याला माहिती आहे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे जेवढे आमदार असतात किंवा लोकप्रतिनिधी असतात, यांच्यामार्फत पीक विम्यासंदर्भात वारंवार प्रश्न विचारण्यात येत आहेत. आणि आपण एक व्हिडिओ पण केला होता. आपल्याला माहिती आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्यामार्फत जे कृषी विभागाचे अधिकारी असतील किंवा पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी असतील, यांची एक बैठक हाय लेव्हल कमिटीची बैठक घेण्यात आली. आणि शेतकऱ्यांना जो पीक विमा जानेवारीमध्ये भेटायला पाहिजे होता, तो मार्च महिना येतोय, अजून भेटायला नाहीये. तो पीक विमा शेतकऱ्यांना भेटावा यासाठी कृषी मंत्र्यांच्या मार्फत म्हणजे आदेश देण्यात आलेले आहेत. पण आपल्याला माहिती आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी देखील सांगितलं होतं, की आम्ही पीक विमा कंपनीला 12% व्याज लावू वेळेवर जर नाही दिला तर. तर पीक विमा कंपन्या जर त्यांना फाट्या मारत असतील, तर राज्याच्या कृषी मंत्र्यांचं नेमकं काय? आणि मित्रांनो, सध्या जे व्हिडिओज येत आहेत किंवा जे न्यूज येत आहेत, ज्या बातम्या येत आहेत, यामध्ये कुठेही तथ्य नाही मित्रांनो. केंद्र सरकार राज्याकडे बोट दाखवते, राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवते. कधी पोर्टल चालू आहे, कधी कृषी विभाग माहिती देतो, कधी देत नाही, कधी RTIला सुद्धा मित्रांनो उत्तर भेटत नाही. इतकं दुर्दैव आहे. सो मित्रांनो, सध्या हेच तुम्हाला एक या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.